धाराशिव जिल्ह्यात गेली 8 ते 10 दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यानं सूर्यप्रकाशाच्या अभावी धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात सोयाबीनच्या पिकावर किडा रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं सोयाबीन उत्पादक शेतकरी आता अडचणीत सापडलाय। पाहुयात या संदर्भातील लोकशाही मराठीचा स्पेशल रिपोर्ट। ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर कीड रोगांचा प्रादुर्भाव। 600 हेक्टरवरील सोयाबीनवर फुलकिड्यांचा प्रादुर्भाव। फवारणीचा खर्च वाढल्याने शेतकरी हवालदिल। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात 1,11,000 क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली असून वडगाव लाख, बोनाळा, खंडाळा या 3 गावातील सरासरी 600 हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनवर मवा, तुडतुडे फुलकिड्यांचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। कृषी विभाग आणि कृषी विज्ञान संस्थेच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची जनजागृती करून आवश्यक उपाययोजना करून फवारणी करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आलाय। जे मावा, तुडतुडे आणि फुलकिडे नियंत्रणासाठी औषधं आहेत शिफारशीत ती त्यांनी फवारावीत आणि लवकरात लवकर ह्या किडीवर नियंत्रण करावे, अन्यथा आपल्या उत्पादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घट येऊ शकते। आम्ही तालुका स्तरावरून एक प्रेस नोट शास्त्रज्ञाच्या मदतीने देऊ आणि सर्व शेतकऱ्यांना या संदर्भात नियंत्रण करण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजे याच्या संदर्भात प्रेस नोट देऊन जागरूकता करू। हिरवा केवडा जे आहे त्यामध्ये पानं असे बोकडल्यासारखे होतात, त्या वळकड्या पडतात आणि डार्क हिरवा रंग आणि फेंट हिरवा रंग अशा आपल्याला एकाधिक पट्टे आपल्याला आढळतात। तर त्या रोगाचा प्रसार ह्या मावा किडीमुळे होतो। तर त्याचा आपल्याला होणारा भविष्यात आता मावा किडी दिसतच आहे, तर त्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी तात्काळ जे आहे त्या फवारणीचं आपल्याला व्यवस्थापन करण्यात यावं असं आम्ही कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर तसेच कृषी विभाग महाराष्ट्र यांच्यातर्फे आम्ही आवाहन करत आहोत। वडगाव लाख या गावातील देवीदास सोनवणे आणि उद्धव लोहार या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सोयाबीनची पेरणी केली। सोयाबीन चांगलं उगवलं, मात्र सततच्या ढगाळ वातावरणामुळे दोघांच्याही सोयाबीनवर पानातील रस शोषून घेणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव झाल्याने आपल्या सोयाबीनची फवारणी करणे हाच पर्याय उरला। आता आपल्या सोयाबीन फवारणीचा खर्च कसा भागवायचा या विवंचनेत शेतकरी असून सावकाराकडून कर्ज किंवा उसनवारी करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे शेतकरी सांगत आहेत। हा इथं प्रादुर्भाव वाढलेला आहे, त्यामध्ये मावा पडलेला आहे, तोडकीचा किडा पडलेला आहे आणि अळीजन्य झालेला आहे। त्या फवारणीचा खर्च वाढलेला आहे दरवर्षीपेक्षा, त्यावेळेस उत्पन्नात घट होणारच आहे। सध्या चालू आहे त्या फवारणीचा त्रासदायक आहे। आता ह्यावेळेस खर्च वाढल्यामुळे उत्पन्न बी घट होणारच आहे। पाऊसमान कमी आहे, त्यामध्ये ढगाळ वातावरण झाल्यामुळे जास्त प्रादुर्भाव झालेला आहे। किडीमुळे तुमचं मावा म्हणा, हुंटाळी म्हणा, केसाळी म्हणा हे असलेलं ती रोग पडलेला आहे। त्याच्यामुळे आमच्या शेतातल्या म्हणजे पिकाचं घट होण्याची शक्यता आहे। तर ह्याच्यावर आम्हाला म्हणजे डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला हे जी काय औषधं सांगितलेले त्याप्रमाणे औषधं फवारा म्हणून सांगितल्यानंतर फवारणी। सोयाबीनवर असलेल्या नैसर्गिक संकटापासून वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभाग आणि कृषी विज्ञान शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनानुसार कीड नियंत्रण करावे असा सल्ला प्रशासनाकडून मिळत असला तरी फवारणीचा खर्च वाढल्याने शेतकरी सध्या तरी चिंताग्रस्त झालाय। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।